नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 8 जुलै रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आपण यापूर्वी देखील बघितलेला आहे आणि पुन्हा आपण बघतोय. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता प्रश्न काय आहे ते बघूया. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे तर ती टोटल किती आहे? 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे जे आपल्याला कधीपर्यंत कंप्लीट करायचे आहे. तर ही ध्येय जी आहे ती 2016 पासून 2030 या कालखंडामध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे. म्हणजे ही सगळ्या देशांना लागू आहे का? तर होय, सर्व देशांना ही लागू आहे. यांना शाश्वत विकास ध्येय म्हटलं जातं. यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर यांनी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सची जागा घेतलेली आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किती होते? तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 8 होते. ते सर्व देशांना लागू होते का? तर नाही, ते फक्त विकसनशील देशांना लागू होते. तर इथं लक्षात ठेवायचं आहे. मग हे जे काही 17 गोल्स आहेत त्याबाबत कोणता देश कशी कामगिरी करतो याबाबतचा हा निर्देशांक आहे संयुक्त राष्ट्राचा शाश्वत विकास ध्येय निर्देशांक 2025. यामध्ये भारत 99व्या क्रमांकावर आहे. भारत फर्स्ट टाइम पहिल्यांदाच 100च्या आत भारत आलेला आहे. अतिशय महत्वाची न्यूज आहे इथं. बघा, ही जी काही 17 ध्येय आहे ती कोणकोणती आहे हे मी तुम्हाला दाखवतो. नो पॉवर्टी, झिरो हंगर झाली 2, गुड हेल्थ अँड वेलबिंग 3, क्वालिटी एज्युकेशन 4. जे इम्पॉर्टंट आहे मी त्यांना स्टार मार्क सुद्धा करून ठेवतो. नो पॉवर्टीवर क्वेश्चन विचारला जातो, झिरो हंगरवर विचारला जातो, क्वालिटी एज्युकेशनवर विचारला जातो. जेंडर इक्वेलिटी महत्वाचं आहे 5वं. क्लीन वॉटर सॅनिटायझेशन महत्वाचं आहे. अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ 8वं. इथं SDG आहे. इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर 3I हे सुद्धा महत्वाचं आहे. रिड्यूस इनइक्वेलिटी, असमानता दूर करणे मोस्ट इम्पॉर्टंट 10वं. त्यानंतर सस्टेनेबल सिटीज म्हणजे शाश्वत शहरं अँड कम्युनिटीज 11वं ध्येय आहे. रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन 12वं ध्येय आहे. क्लायमेट ॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट 13वं. हवामान कृती 14वं. पाण्याखालील जीवन 15वं. जमिनीवरील जीवन, तर हे 3 आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन 16वं ध्येय आहे. आणि 17वं आहे पार्टनरशिप फॉर द गोल्स. तर या 17 आपण जर बघितलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाबत जो देश व्यवस्थित कामगिरी करेल तर त्याला इथं रँकिंग जे आहे ते दिलं जातं. मग 167 देशांमध्ये भारत जो आहे तो 99व्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. तर संयुक्त राष्ट्राचा जो काही शाश्वत विकास उपाय नेटवर्क जे आहे तर त्यांच्या माध्यमातून हा निर्देशांक जो आहे तो दिला जातो. तर युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क असा याचा फुल फॉर्म आहे. युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांच्या माध्यमातून हा अहवाल दिला जातो. आता हा एकूणातील कितवा अहवाल होता? तर 10वा अहवाल होता. एकूणातील आवृत्ती काय आहे? तर याची आवृत्ती आहे 10वी आवृत्ती. हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. यामध्ये कोणकोणते ध्येय येतात ते मी 17 तुम्हाला सांगितलेले आहे. पुढे जाऊया. महत्वाचे निर्देशांक त्यामध्ये भारताचं स्थान बघूया आपण. जागतिक लिंगभेद निर्देशांक भारताचं स्थान 131वं. आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स भारताचं स्थान 118वं. 2025 मधले हे निर्देशांक आहे. फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक भारताचं स्थान आहे पहिलं. नॉर्वे इथं पहिल्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक कुणामार्फत देण्यात येतो? ही संस्था खूप महत्वाची आहे. प्रेस स्वातंत्र्याविषयीची रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स नावाची संस्था आहे. प्रमुख बंदरामध्ये कारवा हाताळणीमध्ये ओडिशाचं पाराद्वीप बंदर 1 नंबरला आहे. जागतिक भविष्यातील कौशल्य निर्देशांक भारत 25व्या क्रमांकावर आहे. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक दहशतवाद निर्देशांक भारत 14व्या क्रमांकावर आहे. बुर्किना फासो पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स भारत 4थ्या क्रमांकावर आहे. US पहिल्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक भारत 96व्या क्रमांक आणि डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. मुक्त भाषण निर्देशांक फ्री स्पीच इंडेक्स मध्ये भारत 24वा आणि नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. आणि भारतीय रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या इमारतीवर सोलार बसवण्यामध्ये राजस्थान राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. बघा, वस्तू आणि सेवा कर दिन 2025 कधी साजरा केला जातो? तो वस्तू आणि सेवा कर दिन जो आहे तो 1 जुलैला सेलिब्रेट केला जातो.
वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जीएसटी आपण त्याला म्हणतो. जीएसटी हा अत्यंत महत्वाचा कर आहे मित्रांनो. आपण जर बघितलं जीएसटी विषयी काही गोष्टी सांगतो. जीएसटीची 1 जुलै तारीख का आपण इथे घेतलेली आहे जीएसटी दिन सेलिब्रेट करण्यासाठी, कारण 1 जुलै 2017 ला जीएसटी जो आहे तो भारतामध्ये लागू करण्यात आला होता. खऱ्या अर्थाने हा पूर्ण भारतामध्ये 7 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे काल त्याला जवळपास आपण जर बघितलं तर 8 वर्ष कंप्लीट झालेला आहे. तर 7 जुलै मध्ये हा जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आला होता आणि 1 जुलैला जम्मू काश्मीर वगळता बाकी राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता जीएसटी. जीएसटी विषयक जर तुम्हाला समिती विचारलं तर केळकर समिती लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर जीएसटी हा कोणत्या स्वरूपाचा कर आहे, तर हा अप्रत्यक्ष कर आहे. हा कसा इनडायरेक्ट टॅक्स. जीएसटी सगळ्यात जास्त कलेक्शन कोणत्या राज्यातून येतं, तर जीएसटी सगळ्यात जास्त कलेक्शन आपल्या महाराष्ट्र राज्यामधून येतं. एवढी इन्फॉर्मेशन असू द्या. पुढे जाऊया आता. जीएसटी दिन 1 जुलैला साजरा करण्यात येतो. तर जीएसटीचा जो स्थापना दिवस आहे, जीएसटी हा कर काय हा लोकांमध्ये याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. जीएसटी दिन पहिल्या वर्धापन दिनी साजरा करण्यात आला होता 1 जुलै 2018 ला. यावर्षी थीम आहे जीएसटी सिम्प्लिफाइंग टॅक्स एम्पॉवरिंग सिटीजन्स. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, जुलै 2015 मध्ये कोणत्या संस्थेने भारतातील पहिला स्वदेशी फोटोनिक रडार विकसित केलेला आहे. तर रडार काय करत असतं मित्रांनो, रडार कोणत्याही विमानामध्ये किंवा कोणत्याही संरक्षण विषयक ठिकाणी आपल्याला रडार बघायला मिळतं. ते रडार काय करतं, तर समोरून येणारी, वरून येणारी, हवेतून येणारी, सगळ्या मार्गाने येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते डिटेक्ट करण्याचं काम करत असतं. त्या गोष्टी डिटेक्ट करण्याचं काम करत असतं. मिसाईल येतं त्याला डिटेक्ट करणं. तर रडार जे आहे तर ते मोस्टली रेडिओ लहरींचा वापर करत असतो. कोणत्या लहरी, रेडिओ लहरी. पण आपण पारंपरिक रेडिओ लहरींचं जे काही रडार आहे तर त्याला त्या रेडिओ लहरींचा रडार जे आहे तर ते आपण विकसित केलेलं नाही. आपण इथं प्रकाश लहरींचा वापर करून रडार इथं काम करणारे असं रडार आपण विकसित केलेलं आहे. म्हणजे मला म्हणायचा अर्थ काय आहे, तर रडार कसं काम करतं, सिंपल समजून घ्या. आपल्याकडे एखादी गोष्ट येते तर रडार काय करतं, रेडिओ लहरी सोडतं, त्या वस्तूवर त्या लहरींचा मारा होतो आणि ते परत येऊन आपल्याला कळतं की एखादी गोष्ट कुठून किती स्पीडने आपल्याकडे येत आहे. सेम आता तिथं रेडिओ लहरीच्या ऐवजी फोटोनिक वेव्ह जे आहे, प्रकाश लहरी जे आहे तर त्यांचा वापर करून इथं हे रडार जे आहे ते सर्व गोष्टी डिटेक्ट करणारे. मग अशा प्रकारचं देशातील पहिलं स्वदेशी फोटोनिक रडार जे आहे तर ते DRDO ने विकसित केलेलं आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, इस्रो जी आहे ती सगळे सॅटेलाइट आपल्या अवकाशामध्ये सोडत असते. HAL जे आहे तर यांनी तेजस विमान बनवलेलं आहे. जे तेजस आहे तर ते HAL ने बनवलेलं आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. पुढे जाऊया. आता मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं, इथं हे जे काही स्लाइडवर दिलेलं आहे ते मी तुम्हाला आत्ता जस्ट एक्सप्लेन केलेलं आहे की हे जे रडार आहे ते स्वदेशी आहे. पारंपरिक रेडिओ लहरी ऐवजी प्रकाश लहरींचाही वापर करतं. हे रडार जे आहे ते अल्ट्रा हाय रिझोल्युशन, स्टेल्थ डिटेक्शन आणि इलेक्ट्रॉनिक जामिंग पासून प्रतिशक्ती असलेलं हे रडार आहे. म्हणजे याला जाम करणं जे आहे तर ते मुश्किल आहे. आता आपल्याला जर शत्रूवर हल्ला करायचा असेल तर आपण शत्रूचा रडार जॅम करून हल्ला करू शकतो. म्हणजे शत्रूचं रडार एकदा जॅम झालं की शत्रूला कळणारच नाही की आपण कुठून मारा करतोय. त्यामुळे हे रडार जे आहे ते लवकर जाम सुद्धा होणार नाहीये. लक्षात ठेवा, भारताचं पहिलं फोटोनिक रडार जे आहे ते DRDO ने बनवलेलं आहे. आणि हे रडार काय असतं हे आपण सगळ्या अँगलने व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. जुलै 2025 मध्ये माउंट एल्ब्रुसवर चढाई करून जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक कोण बनला आहे. तर बघा मित्रांनो, माउंट एल्ब्रुसवर चढाई करून जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक बनलेला आहे तेगबीर सिंह. आपण जर बघितलं पंजाबचा हा जो मुलगा आहे हा 6 वर्ष आणि 9 महिन्यांचा आहे फक्त. म्हणजे याचं वय 7 वर्ष सुद्धा कंप्लीट झालेलं नाहीये. मग आपण जर बघितलं तर याने काय केलेलं आहे, तर युरोपमधील सर्वोच्च शिखर जे आहे माउंट एल्ब्रुस तर यावर त्याने चढाई केलेली आहे. माउंट एल्ब्रुस जे आहे तर रशियामध्ये आहे मित्रांनो. त्याची उंची जी आहे ती 5642 मीटर आहे. 5642 मीटर एवढी त्याची हाईट आहे. जगातील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट एव्हरेस्ट, ज्याची हाईट आहे 8848 मीटर. आपल्या देशातील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट K2 जे सध्या POK मध्ये आहे. त्याची हाईट आहे
8,611 मीटर. पुढे जाऊया चला. जुलै 2025 मध्ये मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा पहिला अमेझॉन प्रादेशिक देश कोणता बनला आहे? तर मलेरिया मुक्त होण्याचं प्रमाणपत्र मिळवणारा अमेझॉन प्रादेशिक देश बनला आहे सुरिनाम. आता अमेझॉन प्रादेशिक देश काय भानगड आहे, कन्सेप्ट काय आहे? तर अमेझॉनचं जंगल ज्या देशांमध्ये येतं त्या देशांना अमेझॉन प्रादेशिक देश म्हणून ओळखलं जातं. जसं की यामध्ये 9 देश आहेत: ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम, फ्रेंच गयाना. तर फ्रेंच गयाना हा देश नाही मित्रांनो, ही जी आहे ही फ्रान्सचं आपण म्हणूया एक कॉलनी म्हणा, किंवा फ्रान्सचा एक आपण म्हणूया की एरिया म्हणा, जो फ्रान्सच्या ताब्यात आहे ते आहे फ्रेंच गयाना. या ठिकाणावरून फ्रान्स काय करतात, आपले जे काही मिसाईल, आपले जे काही रॉकेट आहे त्या अवकाशामध्ये लॉन्च करत असतं. तर आपण जर बघितलं 8 देशांनी ही जी काही फ्रान्सची टेरिटरी आहे, तर 8+1 आपण असं म्हणूया, तर या सगळ्यांना एकत्रितपणे अमेझॉनचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. आणि 60% पेक्षा अमेझॉनचं जास्त जे जंगल आहे ते ब्राझीलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर बघा आता या अमेझॉन प्रादेशिक देश कोणता बनलेला आहे ज्याने मलेरिया मुक्त होण्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे? तर सुरिनाम तो देश आहे. तर आपण इथं कन्सेप्ट पण बघतोय आणि त्याच्या आजूबाजूची इन्फॉर्मेशन पण बघतोय आणि त्याशी संबंधित जीएसशी संबंधित काही इन्फॉर्मेशन असेल ती सुद्धा आपण कव्हर करतो. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करायचं आहे. दक्षिण अमेरिकन देश सुरिनाम जो आहे तो जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरिया मुक्त दर्जा मिळवणारा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला आहे. आपण जर बघितलं तर सुरिनामने जी काही कामगिरी केलेली आहे मलेरियाचं उच्चाटन करण्यासाठी मागच्या 70 वर्षात, तर त्यासाठी सुरिनाम देशाला WHO माध्यमातून हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये इंडिया एनर्जी स्टॅकचे मुख्य सल्लागार म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इंडिया एनर्जी स्टॅकचे मुख्य सल्लागार म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर एनर्जीशी संबंधित आपण व्यवहार करण्यासाठी इंडिया एनर्जी स्टॅक नावाचं आपण म्हणूया एक प्रणाली जी आहे ती विकसित करत आहोत आणि त्याचे मुख्य सल्लागार म्हणून नंदन निलेकणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच सुरू केले आहे, ज्यामध्ये राज्यसेवेचे प्री प्लस मेन्सचे लेक्चर होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त 5 बॅच जे आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, 21,000 PYQ बॅच, टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर नोट्स पॅक. सेम कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच सुरू केली आहे. यामध्ये 4 बॅच जे आहे, NCERT बॅच वगळली NCERTची, तर बाकी सर्व बॅच तुम्हाला या बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि या बॅचचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तर असणारच आहे. हर्षले मॅडमने राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी भूगोल ऑप्शनलची बॅच सुरू केली आहे. आपण जर बघितलं तर कंबाईन प्रिलिमसाठी विजेता बॅच 1 ही आपण सुरू केलेली आहे, ज्याचे लेक्चर आजपासून सुरू होणार आहे. आणि विजयश्री बॅच 2 जी आहे ती राज्यसेवा प्रिलिमसाठी आपण सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यसेवेसाठी यशस्वी टेस्ट सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 21,000 PYQचे स्पष्टीकरणासह आपण बॅच सुरू केलेली आहे मित्रांनो. MPSC आता भूगोल ऑप्शनलचं तुम्हाला सांगितलेलं आहे. या बॅचेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करा. तुम्हाला बॅचेसमध्ये ऑलरेडी डिस्काउंट उपलब्ध आहे. अधिक डिस्काउंट कसं मिळवायचं तर समजून घ्या. तुम्हाला एखादी बॅच घ्यायची, फॉर एक्झाम्पल राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्हची बॅच घ्यायची, मग इथे MPSC राज्यसेवा बॅचेस म्हणून ऑप्शन असेल किंवा स्टोअर नावाचं ऑप्शन असेल, यावर क्लिक करा. बॅच दिसेल, बॅचवर क्लिक करा. इथं वैशिष्ट्य दिसतील, थोडं खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. यावर जसं तुम्ही क्लिक करणार तसं तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली दिसेल. मग इथे तुम्ही CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका आणि अप्लायवर क्लिक करा. अप्लायवर जसं तुम्ही क्लिक करणार तशी फी कमी होऊन जाईल. बघा इथं 6,174 दाखवते, आता इथं 5,557 दाखवते. फी कमी झालेली तुम्हाला बघायला मिळेल. जसं तुम्ही बाय नाववर क्लिक कराल तसं तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. जुलै महिन्याचा टाइम टेबल दिलेला आहे, सिलेबस, सगळ्या गोष्टी तुम्हाला कंटेंट नावाच्या ऑप्शनमध्ये मिळून जाईल. या नोट्स तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर सेपरेट पण मिळतील, बॅचमध्ये पण मिळतील. पुढे जाऊया. 7वा प्रश्न. प्रवाशांच्या सोयी आणि सेवा एकत्रित आणण्याच्या उद्देशाने जुलै 2025 मध्ये रेल1 मोबाईल ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे? तर रेल1 मोबाईल ॲप भारतीय रेल्वेने लॉन्च केलेलं आहे. तर बघा 2 जुलै 2025 रोजी रेल1 मोबाईल ॲप जे आहे ते भारतीय रेल्वेने लॉन्च केले आहे. यामध्ये जर बघितलं तर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहे
तर प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर तिकीट बुकिंग, PNR चौकशी, प्रवास नियोजन, अन्नाचं बुकिंग, मालवाहतुकीशी संबंधित माहिती जी आहे ती एकाच ॲपवर मिळणार आहे, रेल1 ॲप. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑल इन वन डिजिटल प्लॅटफॉर्मची ओळख जी आहे ती आपल्याला करून दिलेली आहे रेल1 ॲपच्या माध्यमातून. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन, महत्त्वाचा आहे बघा. नवोन्मेषण म्हणजे इनोव्हेशन आणि संशोधन म्हणजे रिसर्च. तर नवोन्मेषण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुलै 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 1,00,000 कोटी रुपयांच्या कोणत्या योजनेला मान्यता दिली? तर रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी संशोधन विकास आणि नवोन्मेषण योजना RAD योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. RAD योजना म्हणजे RAD चा फुल फॉर्म काय आहे? R फॉर रिसर्च, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. ठीक आहे, रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. त्यांनी RDI, मी तरी म्हटलं आय कुठं गायब झालं. RDI योजना सुरू केली आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन, तर अशी RDI नावाची योजना सरकारने सुरू केली आहे. 1,00,000 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर गोल काय आहे, तर स्केल अप रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन इन स्ट्रॅटेजिक अँड सनराईज सेक्टर. आपण जर बघितलं तर ही मेन योजना लक्षात ठेवायची आहे. 1,00,000 रुपयाची फंडिंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर काय करणार ही योजना? तर संशोधन क्षेत्राला आणि इनोव्हेशन क्षेत्राला बळकटी देणार आहे. पुढचा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने तरुणांना इंटर्नशिपसाठी स्टायफंड देणारी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू केली आहे? तर जसं महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ योजना सुरू झाली होती तसंच मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बिहारने सुरू केलेली आहे. आपण जर बघितलं तर या योजने अंतर्गत इंटर्नशिप केल्यानंतर 6,000 रुपये महिना जो आहे तर तो तिथल्या युवकांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर या योजने व्यतिरिक्त त्यांनी एक योजना कलाकारांसाठी सुरू केली आहे, मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना. त्याचबरोबर सीतामढी या ठिकाणी असलेलं पुनोराधाम मंदिराच्या विकासासाठी त्यांनी 882 कोटी रुपये जे आहे तर ते मंजूर केलेले आहे. पुढे जाऊया मित्रांनो, 10वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी केशवन रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर RBI ची स्थापना 1934च्या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. कधी? तर 1 जुलै 1935 मध्ये. RBI चा राष्ट्रीयकरण कायदा कधीचा आहे? 1948 चा आहे. राष्ट्रीयकरणाची अंमलबजावणी कधी झाली? तर 1 जानेवारी 1949. बँकिंग विनिमय कायदा कधीचा आहे? तर 1949 चा आहे. या कायद्यानुसार RBI ला काय करण्यात आलं? तर भारतातील बँकांची बँक म्हणून घोषित करण्यात आलं. भारतातील इतर बँकांची जी काही कमान आहे ती RBI च्या हातात देण्यात आली. कंट्रोल जे आहे इतर बँकांचं ते RBI कडे दिले गेले. तर केशवन रामचंद्रन हे RBI मध्ये नवीन कार्यकारी संचालक जे आहे ते बनलेले आहे. मनोरंजन मिश्रा यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर RBI विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्याचे अध्यक्ष आहे संजय मल्होत्रा यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. सर ऑस्बॉर्न स्मिथ पहिले अध्यक्ष होते. CD देशमुख पहिले भारतीय अध्यक्ष होते. बघा पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने औपचारिकपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे? तर पाकिस्तान जो आहे तो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा अध्यक्ष बनलेला आहे. तर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट मेंबर जे आहे तर ते आहे एक USA, एक आहे रशिया, चायना, त्यानंतर UK आणि फ्रान्स. तर हे परमनंट मेंबर आहे. आणि या व्यतिरिक्त जे मेंबर असतात युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तर त्यांना आळीपाळीने अध्यक्ष बनवलं जातं. माझा पाकिस्तानचा नंबर आलेला आहे. पाकिस्तानची तशी अवकात नाही अध्यक्ष व्हायची, पण तरी पण नंबर आलेला आहे म्हणून तो अध्यक्ष बनला आहे. आता तो त्याच्या मनाने भारताविरुद्ध काहीतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेलच, तिथं एखादं बिल वगैरे पारित करण्याचा प्रयत्न करेल, पण भारताच्या पाठीमागे जेवढे देशांचा सपोर्ट आहे ते बघता ते बिल वगैरे काही पारित होणार नाहीये. तर आपण जर बघितलं तर तो अस्थायी सदस्य होता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा 2025-26 या वर्षासाठी. त्याचं जे काही अस्थायी सदस्यत्व जे आहे ते जानेवारी 2025 मध्ये सुरू झालं होतं. आता तो सदस्याचा अध्यक्ष बनलेला आहे. तर काही स्पेसिफिक सदस्यांना काय घेतलं जातं युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून 2 वर्षाच्या कालावधीसाठी नॉमिनेट केलं जातं. आणि ते 2 वर्षासाठी जे देश इथं
समजून घ्या 10 देश इथं काय करण्यात आलेले आहे, 10 किंवा 15 देश ॲज अ सदस्य म्हणून निवडण्यात आलेले आहे. तर त्यापैकी एक देश आळीपाळीने अध्यक्ष बनत असतो 1-2 महिन्याकरता. आता पाकिस्तानचा नंबर आला. 12वा क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिफाच्या फुटबॉल फॉर स्कूल या कार्यक्रमाचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिफाचा फुटबॉल फॉर स्कूल नावाचा कार्यक्रम आहे, ज्या अंतर्गत लाखो फुटबॉल जे आहे तर ते आपल्या देशामध्ये वितरित केले जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांनी कोलकाता पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. तर कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी फोर्ट विल्यम तुम्हाला माहितीच असेल इंग्रजांचा फेमस किल्ला आहे, ज्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं, नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी एक शाळा आहे, तर त्या शाळेमध्ये फुटबॉल फॉर स्कूल या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे तर ते केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. तर भारतामध्ये 10 लाख फुटबॉल वितरित केले जाणार आहे, त्यापैकी 88,113 फुटबॉल जे आहे ते फक्त पश्चिम बंगालमध्ये वितरित केले जाईल. या फुटबॉल वितरणामुळे जवळपास 15 ते 16 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आजच्या लेक्चरवर आधारित टेस्ट क्वेश्चन, जीएसटीची अंमलबजावणी भारतात कधी झाली हे तुम्हाला सांगा. RDI रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन जी स्कीम आहे तर त्यासाठी सरकारने किती रुपये मंजूर केले आणि कोणत्या रडारमध्ये रेडिओ लहरी ऐवजी प्रकाश लहरींचा वापर केला जातो. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल आणि बॅच जर जॉईन करायची असेल तर आपला ॲप डाउनलोड करा, CJ लाईव्ह कुपन यूज करा, टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद.